हाय फ्रेंड, मी सविता आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत करते। आज आपण पाहूया 40 इंच ब्लाऊजची बॅक नेक डिझाइन कटिंग आणि स्टिचिंग। याची उंची घेतलेली आहे मी 15 इंच, ब्लाऊजची उंची आहे 14 इंच, त्यात 1 इंच सिलाई मार्जिन घेतलेले आहे। बोट नेक साठी इथे मी 7 इंच गळ्याचे माप घेतले आहे। इथे आपल्याला चेस्टचे मार्क करायचे आहे 40 इंच प्लस 1.5 इंच सिलाई मार्जिन, आणि इथे खाली पण आपण 1.5 इंच सिलाई मार्जिन घेतलेले आहे। गळ्याची रुंदी आपल्याला घ्यायची आहे 4.25 इंच आणि लांबी घेतलेली आहे 3 इंच। इथे 3 इंचावर असा याचा आपल्याला बॉक्स बनवून घ्यायचा आहे आणि इथे बोट नेकचा शेप देऊन घ्यायचा आहे। इथे गळ्याचा मार्क केल्यानंतर अर्धा इंच सिलाई मार्जिन सोडून आपल्याला गळ्याची खालच्या डिझाइनची लांबी घ्यायची आहे। इथे मी 5 इंच लांबी घेतलेली आहे आणि इथून आपल्याला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे इथे गळ्याला शेप देऊन घ्यायचा आहे। मी इथे पेपर पेस्टिंग घेतलेली आहे, याच्यावर आपल्याला ही डिझाइन आखून घ्यायची आहे। तुम्हाला जर पेपर पेस्टिंगचा यूज करायचा नसेल तर तुम्ही डायरेक्ट कपड्यावर ही डिझाइन बनवू शकता। आपल्याला आता खालची आहे ती डिझाइन पेपर पेस्टिंग वर आपल्याला मार्क करून घ्यायची आहे। आता हा पेपर व्यवस्थित फोल्ड करून याला आपल्याला एक्स्ट्रा जे आहे ते कट करून घ्यायचे आहे। इथे पेपरच्या दुसऱ्या साइडला पण आपण त्याच्यावरतीच मार्क करून घ्यायचे आहे, म्हणजेच आपल्याला पेपरच्या दोन्ही साइडला हे मार्किंग होऊन जाईल। मार्क करून झाल्यानंतर ह्या पेस्टिंगला आपण एका कापडावर ठेवून अर्धा इंच ठेवून कापड कट करून घेऊया। आपल्याला अर्धा इंच सिलाई मार्जिन ठेवायचे आहे आणि आपल्याला असे कट देऊन घ्यायचे आहेत, त्याच्यामुळे सिलाई करायला सोपे होऊन जाते। तुम्ही याला इस्त्रीने प्रेस पण करू शकता, मी इथे स्टिच करून घेत आहे। आपल्याला इथे चारी बाजूने व्यवस्थित सिलाई मारून घ्यायची आहे। इथे स्टिच झाल्यानंतर मी इथे गळा कट करून घेते। आपल्याला इथे गळा कट करून घ्यायचा आहे। खालच्या बाजूला मेन फॅब्रिक ठेवून त्याच्या आपल्याला अस्तर ठेवायचे आहे। हे आपले मेन फॅब्रिक आहे आणि त्याच्यावरती मी अस्तर ठेवलेले आहे। अर्धा इंच मार्जिन ठेवून आपल्याला इथे टिप मारून घ्यायची आहे। व्यवस्थित अशी टिप मारून घेऊया। इथे टिप मारून झाल्यानंतर लगेचच आपण इथे दाब टिप पण मारून घेऊया, म्हणजेच आपले अस्तर पक्के होऊन जाते। व्यवस्थित अशी दाब टिप घ्यायची आहे, म्हणजेच आपल्याला पाठीच्या पट्टीची गरज पडत नाहीये। आता दाब टिप झाल्यानंतर आपण मेन फॅब्रिक आणि अस्तर दोन्ही जोडून घेणार आहोत। हे दोन्ही पण जोडून घेताना आपल्याला एकदम साईडने सिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपली सिलाई नंतर कुठलाही पार्ट जोडताना बाहेर दिसणार नाहीये, याची काळजी घ्यायची आहे। म्हणजे ब्लाऊजची फिनिशिंग एकदम चांगली येते आणि ब्लाऊज दिसायलाही खूप छान दिसतो। आपले अस्तर जोडून झाल्यानंतर जे बी आपले साइडचे एक्स्ट्रा कापड आहे याला पण आपण कट करून घेणार आहोत। याला आपल्याला कट करून घ्यायचे आहे। इथे मी ब्लाऊजला मधोमध फोल्ड करून इथे चॉकने मार्क करून घेते, जेणेकरून आपल्याला समजेल की ब्लाऊजचा मध्य कुठे आहे आणि आपला ब्लाऊजचा मध्य व्यवस्थित येईल। अर्धा इंच इथे खाली सोडून हा पॅच व्यवस्थित आपल्याला सेट करून घ्यायचा आहे आणि इथे पिनने सिक्युअर करून घ्यायचा आहे। त्याच्यावरती जिथे जशी जशी मार्किंग आहे तसे तसे आपल्याला इथे व्यवस्थित स्टिचिंग करून घ्यायची, म्हणजेच आपल्या गळ्याचा आकार हा व्यवस्थित येतो। त्याच्यानंतर आणखी एकदा याला व्यवस्थित स्टिच करून घ्यायचे आहे। आपण डबल स्टिच करणार आहोत, त्याच्यामुळे आपला गळा हा व्यवस्थित राहतो। एक्स्ट्रा धागा कट करून घ्यायचा आहे, पिन लावलेले आहे त्याला पण काढून घ्यायचे। ब्लाऊज असा दुमडून इथे एक कट लावून घ्यायचा आहे। ब्लाऊजच्या आतून एकदम साईडने 1 पॉइंट इतके मार्जिन ठेवायचे आहे।
आणि जे बी एक्स्ट्रा फॅब्रिक आहे याला आपल्याला कट करून घ्यायचे आहे। थोडे थोडे मार्जिन ठेवून आपल्याला व्यवस्थित असे कटिंग करून घ्यायचे आहे। शिलाईला थोडं लक्षात ठेवूनच हे कट करून घ्यायचे। आपल्याला कट्स द्यायचे आहेत आणि हे बी जे फॅब्रिक आहे याला आतून दुमडून घ्यायचे आहे आणि वरच्या बाजूला आपण शिलाई मारून घेणार आहोत। व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची आहे। एकदम किनारी साईडला ही शिलाई घ्यायची आहे। आता आपल्याला गळ्याला पट्ट्या लावायच्या आहेत। त्याच्यासाठी आपल्याला कापडातून अशा तिरक्या पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि ह्या दोन्ही पट्ट्या एकमेकाला जॉईंट करून घ्यायच्या आहेत। जॉईंट झाल्यानंतर ह्या पट्टीला आपल्याला गळ्याला जोडून घ्यायची आहे। फिनिशिंग मध्ये आपल्याला हा गळा जोडून घ्यायचा आहे। याला आपल्याला छोटे छोटे कट द्यायचे आहेत। कट दिल्यामुळे गळ्याचा शेप आपला व्यवस्थित येतो। वरच्या साईडला आपण इथे दाब टीप मारून घेऊया आणि एक्स्ट्रा जे बी कापड आहे त्याला कट करून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर ह्या कपड्याला फोल्ड करून घ्यायचे आहे। तुम्हाला पाहिजे असल्यास इथे तुम्ही गोट पण मारू शकता। हा आपला गळा तयार झालेला आहे। आपल्याला इथे पाठीला टक्स देऊन घ्यायचे आहेत। टक्सला पण आपण डबल शिलाई देणार आहोत। इथे बॅक साईडला पण आणखी एक आपण शिलाई देऊन घेऊया। इथे मी साडीचे काठ घेतले आहे आणि त्याच्यावरती आपण अस्तर अटॅच करून घेऊया आणि याला साईडने शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपले धागे निघणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे। हा पॅच आपल्याला कंप्लीट करून झालेला आहे। या पॅच वरती ब्लाऊज ठेवून आपल्यालाही साईडने शिलाई मारून घ्यायची आहे। एकदम साईडने किनारीने याला शिलाई मारून घ्यायची आहे। ही पहा आपली डिझाइन तयार झालेली आहे। खूप छान अशी डिझाइन बनलेली आहे। ऑफिस वेअर वुमनसाठी तर खूप छान दिसते ही डिझाइन। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। तुम्ही जर चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब करा